हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन आज शपथ घेणार. राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक. मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता. ठाकरे बंधूंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा. नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार. मराठा आरक्षणासाठीच्या जी.आर. विरोधात हायकोर्टात 2 याचिका दाखल. जी.आर. रद्द करण्याची मागणी. पुरावा तपासूनच मराठा आरक्षण मिळणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आरक्षणाचा जी.आर. बदलल्यास एकाही नेत्याला फिरू देणार नाही. जरांगेंचा इशारा. तर देशात लोकशाही जरांगेशाही येणं अशक्य. भुजबळांचा टोला. ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीनं लातूरमधल्या तरुणाची मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या. मंत्री छगन भुजबळ भरत कराडच्या कुटुंबियांची आज भेट घेणार. अतिवृष्टीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरली. सोलापूर धुळे महामार्गावरचं पाणीही ओसरलं. शेतीचं मात्र मोठं नुकसान. सोलापुरातील कुरडू गाव आज बंद. कुरडूची तुलना थेट बीडच्या प्रकरणांशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रशासनाच्या कारवाईचा निषेध. नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा. माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की आज शपथ घेण्याची शक्यता. रुपेरी पडद्यावर आज 3 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार. दिलीप प्रभावळकरांच्या दशावतारला उमेश प्रियाचा बिनलग्नाची गोष्ट टक्कर देणार. तर ललित प्रभाकर ऋता दुर्गुळेचा आरपारही आजच पडद्यावर.